ज्यावेळी मुलं ना तुम्हाला बाहेर काही खाण्याची डिमांड करतात ना, त्यावेळी तुम्ही मुलांना घरीच हे क्रिस्पी असे नगेट्स जर बनवून दिले ना, तर मुलं तुम्हाला अजिबात बाहेरचं कधी काही मागणार नाही. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 3 ते 4 ब्रेड अशा पद्धतीने तोडून टाकून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये फिरवून आपल्याला ना छान ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे आहे. आणि आता इथे बाउलमध्ये आपण 2 उकळलेले बटाटे घ्यायचे. त्यातच भिजवलेले पोहे टाकूया. आवडीनुसार कुठल्याही भाज्या बारीक चॉप करून टाकायच्या. पनीरची क्यूब किसून टाकायची. काही मसाले तर लाल तिखट, हळद, जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला. चवीपुरता मीठ टाकूया आणि तयार केलेल्या ब्रेड क्रम्स मधले अर्धे ब्रेड क्रम्स आपण आता वापरायचे आणि बाकीचे नंतर वापरणार आहोत. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. बाइंडिंगसाठी इथे 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा. आता यापासून आपण अशा पद्धतीने छोटे छोटे नगेट्स तयार करून घेऊ. सगळे नगेट्स मी इथे तयार करून घेतलेले आहे. आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी करायची, तर थोडंसं कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकूया, व्यवस्थित मिक्स करायचं. थोडेसे चिली फ्लेक्स टाकले आहे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकलं आहे. आता यात आपण तयार केलेले नगेट्स टाकूया आणि ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने कोट करून घ्यायचे, म्हणजे आपले हे जे नगेट्स आहे ना खूप छान क्रिस्पी होतात. गरम गरम तेलात आपल्याला हे नगेट्स छान गोल्डन ब्राऊन आणि छान क्रिस्पी होईपर्यंत होऊ द्यायचे आहे. आणि बघू शकता मस्त आपले हे नगेट्स तयार झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा मुलांसाठी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.